दीपक षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाज सुजितला. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 47 चौकार आणि 68 षटकार देखील आलेत. पंचांचा इशारा, इथून मात्र 4 ओव्हरची मॅच आहे. हिरवा कंदील येतोय, मॅच इथून सुरू केली जाईल. गोलंदाज सुजित स्ट्रायकिंग एंडला. बॅट्समन आपण पाहतोय कुशलला बॅटिंग करण्यासाठी, ज्याने मागील मॅच मध्ये पहिलाच बॉल फेस करत असताना एक मोठा षटकार देखील आला त्याच्या बॅटमधनं. यावेळी मात्र हा बॉल फेस करत असताना एक चांगली फिल्डिंग मात्र अश्विनच्या दरम्यान आणि एक सिंगल इथून मात्र कंप्लीट झाले. तर यावेळी मात्र सिलिमिडॉनच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. यावेळी मात्र एक डॉट बॉल येतोय. ही ताकद आहे गोलंदाज सुजितची, सातत्याने तेच तरार गोलंदाजी. पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिली असेल सुजितच्या दरम्यान आक्रमकतेची गोलंदाजी साकारत असताना, परंतु यावेळी मात्र तेच प्रदर्शन नक्कीच मैदानावर देखील घडलं जाते सुजितच्या दरम्यान. यावेळी फुल टॉस ऑन साइडच्या रिझन मध्ये डीप मध्ये फिल्डर इथे तैनात आहे. एक सिंगल इथून मात्र कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धाबा लागल्या धावफलकावर, त्या मात्र 2 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. षटक क्रमांक पहिला आपल्यासमोर प्रगतीपथावर असताना गोलंदाज सुजित पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी साकारतोय आपल्या टीमसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर स्ट्रायकिंगला बॅट्समन येईल कुशल. यावेळी मात्र ऑन साइडच्या रिझन मध्ये अनुज शुक्ला तिथे तैनात आहे, डीप मध्ये फिल्डर. आणखीन एक सिंगल इथून मात्र कंप्लीट केले जाते. आतापर्यंत चांगला टेम्परामेंटने खेळ देखील केला या दोन्ही बॅट्समनने. सिंगल डबलवर फोकस देखील आहे आणि सिंगल डबल घेत असताना टीमची धावसंख्या 1 ने वाढते. 2 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. षटक क्रमांक पहिलं, P1चं पहिलं षटक. तर 2 चेंडू इथून शिल्लक. षटक क्रमांक पहिलं आपल्या समोर चालू असताना गोलंदाज सुजित, स्ट्रायकिंगला बॅट्समन दीपक. यावेळी मात्र स्ट्रोक चांगला आहे. लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर बॅट्समन दीपकच्या बॅटमधनं खणखणीत षटकार. तर टीमची धावसंख्या 6 ने वाढली. धाबा लागल्या धावफलकावर 9 धाबा. शेवटचा बॉल या ओव्हर मधला 4 ओव्हरची मॅच. यावेळी बॅटची कडा गोशी क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झालाय. षटक क्रमांक पहिलं इथे संपलंय. 1 ओव्हरचा खेळ देखील इथे समाप्त झालाय. धाबा लागल्या धावफलकावर. नो लॉस ऑफ 10 रन्स. बिनगडी बाद 10 धाबा. कुशल 11 16 या टीमच्या दरम्यान बॅटिंग करत असताना. तर षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाज अश्विन येतोय. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या गोलंदाजाने देखील आपला अफलातून खेळ देखील सादर केलाय. अंडरम टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खुल्या गटातील स्पर्धा खेळत असताना मागील रविवारी महाबळेश्वरच्या स्पर्धेमध्ये देखील
बेस्ट बॅट्समन देखील त्याला मिळालं. असा एक चांगला खेळाडू देखील आपण पाहतोय. अश्विन गोलंदाजीच्या मार्कवर येत असताना तर वॅगनर गाडी काढायची आहे. स्पीड अप करा प्लीज. फक्त 20 मिनिटं आहेत तुमच्याकडे इनिंग कंप्लीट करण्यासाठी. 20 मिनिटात एक इनिंग तुमची कंप्लीट होणं गरजेचं आहे. यावेळी मात्र झेल पकडण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला, परंतु एक चांगला एफर्ट आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्याच बॉलवर यावेळी मात्र अश्विनच्या बॉलवर प्रहार करण्याचा प्रयत्न होता. तदनंतर तिथे आबाच्या दरम्यान एक चांगला प्रयत्न, आपल्या हाईटचा बेनिफिट इथून मात्र घेत असताना हा खेळाडू देखील आपण पाहतोय आबा. यावेळी अश्विनचा हा बॉल, अंपायरचा इशारा, इट इज अ व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर आतापर्यंत 12 धावा. 12 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट्स. कुशल 11 सारसोला टीम बॅटिंग करत असताना देखील आपण पाहतोय मैदानावर दीपकच्या दरम्यान स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करत असताना. यावेळी हा बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला बॉल. सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडूने विसावा घेतला. रिलीज झाल्यानंतर येतो एक डॉट बॉल. एक सिंगल, एक वाईट, एक डॉट. झाला ना बरोबर 12. यावेळी मात्र स्ट्रोक चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझर्व मध्ये समीर येईल बॉलवर. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न होतोय आणि एक चांगला थ्रो, एक चांगली फेकी झाल्यानंतर धाबा कंप्लीट झाल्या ते मात्र 2 आणि टीमची धावसंख्या लागली धावफलकावर ती मात्र 14 धाबा. 14 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. आतापर्यंत धावफलकावर देखील लागल्यात. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन देखील आपण पाहतोय दीपकला बॅटिंग करत असताना. मागील मॅच मध्ये देखील बॅटिंग केली दीपकने. एक विस्फोटक खेळी त्याच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली. एक महत्वपूर्ण मॅच. या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी करावी लागेल या बॅट्समन दीपक आणि कुशलला. क्षमता आहे मोठे स्ट्रोक खेळण्याची. यावेळी मात्र बॅटची कडा, घोषित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झालाय. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर 15. तर रोहित दादा यांचं देखील इथं आगमन झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. तर व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर आतापर्यंत 16 धावा. 2 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. षटक क्रमांक 2 आपल्यासमोर प्रगतीपथावर असताना यावेळी दीपकसाठी हा बॉल, ब्लॉकर लेनचा चेंडू रिलीज केलाय. लाजवाब गोलंदाजी अश्विन शेळकेच्या दरम्यान. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. तर आतापर्यंत 5 धावा या गोलंदाजाने देखील खर्च केल्यात. यावेळी मात्र सोडून दिलेला हा बॉल, अंपायरचा इशारा, व्हाईट +1. या 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलकावर देखील ऍड केल्या जातील. तर अभांतर धावा या ओव्हर मध्ये देखील जास्त खर्च झाल्यात. तर टीमची धावसंख्या 2 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर 18. शेवटचा बॉल अजून देखील इथून शिल्लक आहे. षटक क्रमांक 2 आपल्यासमोर चालू असताना 4 ओव्हरची मॅच. तर यावेळी मात्र षटक क्रमांक 2 इथे संपलंय.
संख्या 18 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धावफलकावर. कुशल 11 सारसोळ या टीमच्या दरम्यान बॅटिंग करत असताना ते मात्र 18. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय सूर्या. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय सूर्या. स्ट्रायकिंगला बॅट्समन कुशल. यावेळी मात्र सूर्याचा हा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला, परंतु बॅटचा बॉटम लागल्यानंतर स्वतः यष्टीरक्षक यावेळी मात्र चेंडू खाली येईल आणि इथून मात्र विकेटची पतन. हादरा क्रमांक 1 कुशल 11 सासोळा या टीमला. बॅट्समन कुशल बॅक टू द पवेलियन. तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय. तर नवीन बॅट्समन कुणाल. यावेळी देखील चांगला स्ट्रोक, परंतु तिथे फिल्डर तैनात आहे समीर. एक चांगली कॅच, आणखीन एक विकेटची पतन. समीरच्या हातामध्ये एक चांगला झेल. अवे फ्रॉम द बॉडी हेलिकॉप्टर स्ट्रोक इथून मात्र खेळलाय. लँड झाला सरळ समीरच्या हातामध्ये आणि बॅट्समन इथून मात्र परततोय दीपक तंबूच्या आश्रयाला. तर 12 चेंडू फेस करत असताना तब्बल 17 धाब्यांचं योगदान आपल्या टीमसाठी देखील दिलंय बॅट्समन दीपकने. 141 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाला दीपक. तर 2 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 आपल्या समोर चालू असताना गोलंदाज आपण पाहतोय सूर्याला गोलंदाजी साकारत असताना. षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक देखील आपल्याला पाहायला मिळालं सूर्याच्या दरम्यान. नवीन बॅट्समन विराज तांडेल. तर 24 धावा, 24 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. 2 चेंडू इथून शिल्लक आहे. स्ट्रायकिंगला बॅट्समन कुणाल. नॉन स्ट्रायकिंगला बॅट्समन विराज तांडेल, मागील मॅचचा हिरो. यावेळी फुल टॉस होता. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये डीप मध्ये फिल्डर तैनात आहे, परंतु त्याला भेदून सरळ चेंडू जाईल सीमा रेषा पार. बॅट्समन कुणालच्या बॅट मधनं येतोय हा चौकार. एक चांगला स्ट्रोक कुणालच्या दरम्यान. ज्या स्ट्रोकची गरज होती जो स्ट्रोक नक्कीच इथे येतोय. टीमची धावसंख्या इथून मात्र 4 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर 28. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. शेवटचा बॉल या ओव्हर मधला.
यावेळी मात्र ब्लॉकर लेनचा चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आला कार्पेट चेंडू ट्रॅबल झाल्यानंतर सिलिमिडॉनच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅबल झालाय आणि एक सिंगल. इथून मात्र चित्याच्या चपळाईने देखील पूर्ण केली जाते. षटक क्रमांक 3 इथे संपलंय. 3 ओव्हरचा खेळ देखील इथे समाप्त झालाय. धावा लागल्या धावफलकावर 2 गडी बाद 30 धावा. 2 लॉस ऑफ 30 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. 4 ओव्हरची मॅच आपल्या समोर रंगत असताना 18 चेंडू देखील फेस केलेत. कुशल 11 साडसोळे या टीमने आणि धावा लागल्या धावफलकावर तर 29 धावा, माफ करा 29. शेवटचं षटक स्लॉगिंगची ओव्हर. गोलंदाज जयेश. यावेळी मात्र जयेशचा पहिलाच बॉल, बॅटची कडा. बॅट्समन इथून मात्र परततोय तंबूच्या आश्रयाला आणि फलंदाज क्रमांक इथून बाद झालाय तो मात्र 3रा. तर बॅट्समन येतोय गणेश. ऑन साइडच्या रिझर्व मध्ये चेंडू टोलावण्याचा प्रयत्न झाला. एक सिंगल इथून वेगाने कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर आता मात्र 30 धावा. 4 चेंडू अजून देखील इथून शिल्लक आहेत. शेवटचं षटक स्लॉगिंगची ओव्हर. स्ट्राईक एंडला बॅट्समन विराज तांडेल. यावेळी चांगला बॉल पडल्यानंतर पूर्णपणे बीट केलंय इथून मात्र विराज तांडेलला. आणखीन एक डॉट बॉल येईल. गोलंदाज जयेश यावेळी मात्र चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. चांगली लाईन पकडले. यावेळी मात्र बॅटची कडा. आणखीन एक विकेटचं बटन. बॅट्समन विराज तांडेलला इथून मात्र परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. इथून मात्र पूर्णपणे हावी झालाय हा गोलंदाज जयेश. तर आतापर्यंत 4 चेंडू रिलीज केलेत. 1 धाव त्याने खर्च केली आणि 2 सफलता त्याच्या खात्यामध्ये. 2 चेंडूचा खेळ इथून शिल्लक. नवीन बॅट्समन हर्षल.
तर 30 धावा 2 चेंडू इथून शिल्लक आहेत. यावेळी देखील चांगला बॉल. तर शेवटचा बॉल. तर नवीन बॅट्समन रक्षक. शेवटचा बॉल. यावेळी स्ट्रोक चांगला आहे परंतु डीप मधून फिल्डरच्या दरम्यान गपलत झाली आणि मिळेल तर मात्र या बॉलवर धावा तर मात्र षटकार. तर शेवटच्या बॉलवर इथून मात्र षटकार आलाय. टीमची धावसंख्या 36 आणि 37 धाब्यांचं टार्गेट इथून मात्र सेट झालंय. अप्पा स्ट्रायकर सीबीडी या टीम पुढे. तर चौकार आहे. 4 धाबा आहेत. टीमची धावसंख्या 34. 35 धाब्यांचं टार्गेट. येणारे बॉल असतील 24 आणि जिंकण्यासाठी 35 धावा. तर बोनकोडे 11 बोनकोडे आणि गोटिवली 11 गोटिवली टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. बोनकोडा 11 बोनकोडे आणि गोटिवली 11 गोटिवली या टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी या. तर बोनकोडा 11 बोनकोडा आणि गोटिवली 11 गोटिवली टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी या. बोनकोडे 11 बोनकोडा आणि गोटिवली 11 गोटिवली टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे.
तर 35 धाब्यांचं एक टार्गेट इथून मात्र सेट झालंय. अप्पा स्ट्रायकर सीबीडी. हॅलो. तर गोटिवली 11 गोटिवली आणि बोनकोडा 11 बोनकोडा आपण टॉस साठी यायचं आहे प्लीज. तर पंचांचा इशारा, सामन्याला सुरुवात. सेकंड इनिंगचा खेळ. 35 धाब्यांचा टार्गेट. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन रमनप्रीत सिंग. यावेळी मात्र हर्षलचा हा बॉल. यावेळी मात्र पहिलाच बॉल इथून डॉट बॉल येतोय. मागील मॅच मध्ये देखील आक्रमकतेचा खेळ आपण रमन सिंगच्या दरम्यान देखील आपण पहिला बॅटिंग करत असताना मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं आले, परंतु या मॅच मध्ये कशी कामगिरी केली जाईल हे देखील पाहावं लागेल. यावेळी मात्र एस्टनचा वेध. दांडी गुल केली. बॅट्समन क्रमांक पहिला ज्याच्यावर पूर्णपणे आशा होत्या त्याने इथून मात्र निराश केलंय. गोल्डन डकचा शिकार होत असताना रमनप्रीत सिंग इथून मात्र परत होतो तंबूच्या आश्रयाला. तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय ऋषिकेश पानसरे. षटक क्रमांक पहिला हाताळत असताना आपण पाहतोय हर्षलला. आतापर्यंत चांगली गोलंदाजी हर्षलच्या दरम्यान P1च्या षटकामध्ये 35 धाब्यांचा टार्गेट सेट झाल्यानंतर यावेळी मात्र लोवर फुल टॉस डीप मध्ये फिटायचे तैनात आहे, परंतु यावेळी त्याच्या वर्ण सरळ चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी. हा चौकार येतोय बॅट्समन ऋषिकेश पानसरेच्या बॅटमधनं. एक लाजवाब स्ट्रोक. चौकाराने वैयक्तिक धाब्यांचं खातं इथून ओपन केलं जाते. तर यावेळी मात्र इट इज अ व्हाईट बॉल. व्हाईट तर टीमची धावसंख्या 6 धावा.
यावेळी मात्र हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला, डीप मध्ये फिल्डर तैनात होता. यावेळी मात्र कोणतीही चुकी होणार नाहीये. बॅट्समन ऋषिकेश पानसरेला इथून मात्र परतावं लागते. तर गोटिवली 11 गोटिवली आणि बोनकोडा 11 बोनकोडा टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. तर यावेळी मात्र बॅट्समन सुजित खेळपट्टीवर दाखल झाल्यानंतर अनुज हा स्ट्रोक खेळत असताना इथून मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. अनुजला देखील इथून परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. तर आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये इथे टॉस केला जाईल. सन्माननीय हरी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते गोठेवली 11 गोठेवली आणि बोनकोडा 11 बोनकोडा या दोन्ही टीम्सच्या दरम्यान तर टॉस इथे होतोय. नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय अश्विन. तर यावेळी मात्र हॅलो अंपायरचा इशारा येतो, इट इज अ व्हाईट बॉल. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. आतापर्यंत 3 विकेट्स नक्कीच घेतल्यात. यावेळी मात्र चांगला बॉल, षटक क्रमांक पहिलं इथे संपलंय. 1 ओव्हरचा खेळ देखील इथे समाप्त झाला. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद धावा लागल्यात अप्पा स्ट्रायकर सिबडी या टीमच्या, त्या मात्र 7 धावा. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि धावा करायचे आहेत तुम्हाला 28. 18 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज अप्पा स्ट्रायकर सिबडी या टीमला. तर चला वेळ तुम्ही थोडीशी कमी घ्या प्लीज. अठरा चेंडू आणि 28 धाब्यांची गरज. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी विराज तांडेल. तर यावेळी मात्र चेंडू हवेत आहे. दीपक येईल चेंडू खाली. यावेळी मात्र झेल सुटलाय आणि या 2 धावा इथून मात्र वेगाने कंप्लीट केल्या जातील.
तर यावेळी मात्र घोषित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झाला. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर 10 धावा. 10 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. तर चला स्पीडअप करा. बॉल द्यायचा आहे मैदानावर. तर यावेळी मात्र बॅटची कडा आणि बॅट्समन सुजितला इथून मात्र परताबा लागेल तंबूच्या आश्रयाला. आणखीन एक विकेटची पतन. बॅट्समन क्रमांक बाद झालाय तो मात्र चौथा आणि चौथा हा द्रापा स्ट्रायकर सिबडी या टीमला. आणि टीमची धावसंख्या 4 गडी बाद 10 धाबा. बॅट्समन समीर येतोय खेळपट्टीवर. टीमची धावसंख्या आतापर्यंत लागली ती 10 धावा. 10 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. षटक क्रमांक पाहतोय आपण. दुसऱ्या प्रगतीपथावर असताना गोलंदाज विराज तांडेलच्या दरम्यान आतापर्यंत चांगली गोलंदाजी. 3 चेंडू रिलीज केलेत आणि फक्त 3 धावा या गोलंदाजाने देखील खर्च केल्यात. एक विकेट त्याच्या खात्यावर देखील ऍड आहे. तर गोलंदाज विराज तांडेल पुन्हा एकदा तयार. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी साकारत असताना राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी केली जाते. तर यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न झाला. एक सिंगल इथून मात्र लेग बाईच्या स्वरूपात धावफलकावर ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या लागली धावफलकावर 11. तर चला स्पीडअप करा प्लीज. कुशल 11 सारसोला टीम. आपण थोडासा वेळ कमी घ्यायचा आहे कारण की बऱ्याचशा मॅचेस इथे आम्हाला खेळवायच्या. त्याची नोंद घ्या. तर सन्माननीय संदीप दळवी साहेबांना विनंती असेल की आपण देखील या मंचावर तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. यावेळी मात्र हलक्या हाताने चेंडूला ग्लान्स केला. एक सिंगल इथून वेगाने कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. साठी धावा लागल्या धावफलकावर 12. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. तर शेवटचा बॉल
तर यावेळी मात्र अंपायरचा इशारा येतो, इट इज अ व्हाईट बॉल. शेवटचा बॉल या ओव्हर मधला, षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय विराज तांडेलच्या दरम्यान गोलंदाजी साकारत असताना. टीमची धावसंख्या लागली 13 धावा. यावेळी मात्र बॅटची कडा आणि तर इथून मात्र 2 धावा देखील इथून कंप्लीट झाल्या. षटक क्रमांक दुसरा इथे संपलंय आणि 2 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या लागली धावफलकावर 15. येणारे बॉल असतील 12, धावा करायचे तुम्हाला 20. तर 12 चेंडू आणि 20 धाब्यांची गरज. 12 चेंडू 20 धाबा. गोलंदाज गुफरान यावेळी मात्र पहिलाच बॉल, ब्लॉकर लेनचा चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. रन साठी इथे कॉल होतोय की काय, परंतु एक सिंगल यावेळी मात्र कंप्लीट झाले. तर टीमची धावसंख्या 1 ने वाढली, धावा लागल्या धावफलकावर 16 धावा. तर चला स्पीडअप करा प्लीज, बराचसा उशीर झाला या मॅच साठी. यावेळी मात्र लाऊड अपील, समीरला इथून परतावं लागेल. आणखीन एक विकेटची बदन, हादरा क्रमांक 5वा अप्पा स्ट्रायकर सिबडी या टीमला. तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय राहुल. तर चला स्पीडअप करा प्लीज. तर यावेळी मात्र डॉट बॉल,
तर आणखीन एक निर्धाव बॉल येतोय गोलंदाज गुफरांच्या दरम्यान गोलंदाजी साकारत असताना 3 चेंडू अजून देखील घेऊन शिल्लक आहे षटक क्रमांक 30. यावेळी मात्र स्ट्रोक चांगला आहे, फिल्डर तिथे तैनात आहे. इथे मात्र तर चला पंच जो निर्णय असेल तो द्या. तर फलंदाज इथून मात्र बाद आहे.
तर चला पंचांनी जो निर्णय दिलाय तो अंतिम असेल याची नोंद घ्या. तर पंचांनी जो निर्णय दिलाय तो अंतिम असेल याची नोंद घ्या. सॉफ्ट सिग्नल इथे आउट आहे. तर चला सामन्याला सुरुवात करायची आहे. प्लीज बराचसा उशीर झाला या मॅच साठी. आपल्याला वारंवार विनंती करण्यात येते जो निर्णय दिलाय पंचांनी तो अंतिम असेल. हॅलो, तर आपला नवीन फलंदाज मैदानात दाखल करा. नवीन कानाला फोडतर तर चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज. तर बॅट्समन पाठवायचे अन्यथा चेंडू कमी केले जातील. तर 2 चेंडू कमी केले जातील. बॅट्समन पाठवायचे. तर 2 चेंडू शिल्लक आहेत. षटक क्रमांक 3. धावा लागल्या 16. तर 2 चेंडू शिल्लक. चला टाइमपास कमी करा प्लीज. तर यावेळी मात्र ऑनसाइडच्या रिझन मध्ये चेंडू टोलावलाय. एक चांगली फिल्डिंग. 2 धावा इथून वेगाने कंप्लीट झाल्या. टीमची धावसंख्या लागली धावफलकावर 18. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. शेवटचा बॉल षटक क्रमांक 3. यावेळी मात्र ब्लॉकर लेनचा चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र लॉंग ऑनच्या रिझन मध्ये डीप मध्ये फिटक कुणाल तैनात आहे. सेकंड रन साठी कॉल आलाय आणि यावेळी मात्र या 2 धावा इथून वेगाने कंप्लीट केल्या जातील. टीमची धावसंख्या 20 धावा. येणारे बॉल असतील 6. धावा करायचे 15. तर 6 चेंडू आणि धावा करायचे आहेत तुम्हाला त्या मात्र 15. तर 6 चेंडू आणि 15 धावा. तर चला स्पीडअप करा. 6 चेंडू 15 धावा तुम्हाला इथून कंप्लीट कराव्या लागतील मॅच जिंकण्यासाठी. अप्पा 11 CBD
या टीमला. सहा चेंडू आणि 15 धाब्यांची गरज. शेवटचं षटक. गोलंदाज कुणाल. स्ट्रायकरला बॅट्समन आबा. चला वेळ कमी का या मॅच साठी. यावेळी मात्र इष्ट्यांचा वेध. बॅटची कडा आणि बॅट्समन इथून मात्र परततोय आबा. तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय सूर्या. तर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 50 चौकार आणि 70 षटकार देखील लागलेत. येणारे बॉल असतील तुमच्याकडे 5. धावा करायच्या आहेत 15. नवीन बॅट्समन स्ट्राइक एंडला सूर्या. तर चला स्पीडअप करा प्लीज. बराचसा उशीर झालाय. वारंवार सूचना करण्यात येते. यावेळी मात्र स्ट्रोक चांगला आहे. लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर. इट इज अ मॅक्सिमम षटकार. हॅलो. तर टीमची धावसंख्या 26 धावा. 4 चेंडू आणि धावा करायचे तुम्हाला त्या मात्र 9. 4 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. तर चला प्लीज स्पीडअप करा सारसोळे टीम, कारण की बराचसा टाइम घेतला आपण या मॅच साठी. 4 चेंडू 9 धाव्यांची गरज. गोलंदाज कुणाल. यावेळी मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक येईल. इथे कोणतीही चुकी होणार नाही. बॅट्समन सूर्याला इथून परतावा लागेल. येणारे बॉल असतील 3. धावा करायचे आहेत तुम्हाला 9. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. कंपल्सरी 9 धावा इथून मात्र कंप्लीट कराव्या लागतील. बॅटिंग करत असताना अप्पा स्ट्रायकर्स सीबीडी या टीमला. तीन चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. स्ट्राइक एंडला बॅट्समन अश्विन. चला प्लीज पंच, या मॅच साठी जास्त वेळ झालाय. आपण वेळ कमी खर्च करायची आहे. अजून 4 मॅचेस इथं आपल्याला खेळवायच्या, याची नोंद घ्या.
3 चेंडू आणि 9 धावा. तीन चेंडू 9 धाब्यांची गरज. यावेळी जोरकस मारण्याचा प्रयत्न झाला, सिंगल घेत असताना इथून मात्र फलंदाजाला परतावं लागेल. तर 9 गडी इथून मात्र बाद झालेत अप्पा स्ट्रायकर्स या टीमची शेवटची जोडी इथून मात्र खेळपट्टीवर दाखल होते. नवीन बॅट्समन जयेश येतोय. 2 चेंडू आणि 9 धाब्यांची गरज. चेंडू आणि 9 धावा. प्लीज सारसोला टीम वारंवार सूचना करण्यात येत आहे, जास्त वेळ तुमच्या दरम्यान खर्च केला जातोय याची नोंद घ्या प्लीज. तर एक चेंडू आणि धावा करायच्या तुम्हाला 8. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. कंपल्सरी 8 धाव्या तुम्हाला इथून कराव्या लागतील. शेवटचा बॉल. यावेळी मात्र व्हाईट बॉल. एक चेंडू आणि 7 धावा. एक चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. कंपल्सरी 7 धाव्या इथून कराव्या लागतील. यावेळी हा मॅच इथून मात्र जिंकलाय कुशल 11 सारसोळा संघ. वेल प्लेड कुशल 11 सारसोळे संघ. हार्ड लक अप्पा स्ट्रायकर सीबीडी. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा हिरो गुफरान. तर या मॅचचा